माझं नायकाचं पहिलं पार्सल. तर हॅलो फ्रेंड्स, द लाईफ ऑफ ऑडिटमध्ये मी क्षितिजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी 8 वाजता उठले होते. त्यानंतर मी आमचा जो सोफा आहे, हॉल आहे, तो सगळा आवरला, चकाचक केला आणि माझं जे काही सकाळचं डेली रुटीन आहे ते पूर्ण केलं. आणि यानंतर मी माझा ब्रेकफास्ट घेतला, ज्यामध्ये मी फक्त दूध घेते. व आईने मला सांगितलं होतं की चपात्या कर, मी भाज्या केलेल्या आहेत, म्हणून मी इथे चपात्या करत होते. तर मी फर्स्ट टाईमच व्हिडिओ बनवला आहे असा, त्यामुळे लाईटचा जो घोळ झाला आहे तो काही माझ्या लक्षात आला नाही. मी घेतला आहे 365 दिवसांचं चॅलेंज. तर मी रोज एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, डेली ब्लॉगसारखं. आणि इथे मी चपात्या करत होते. चपाती जी आहे ती मस्त माझी फुलली होती. आणि सगळ्या चपात्या करून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की घरात खवा आहे शिल्लक. मग मी ठरवलं की आता आपण खव्याच्या पोळ्या करूयात, म्हणून खवा मी कुस्करून घेतला आणि पोळ्या करायला चालू केलं. पोळीसुद्धा माझी फुगली होती. सगळ्या पोळ्या करून झाल्यावर मी जिमीला जेवायला दिला आणि वॉकला घेऊन गेले. तिचा वॉक झाल्यानंतर मी माझं सगळं रुकून 4 वाजता चहा घेतला. आणि मी ज्या गोष्टीसाठी एक्सायटेड होते ती म्हणजे माझं पार्सल खोलायसाठी, जे की नायकावरनं मी नायकाच्या पिंक फ्रायडे सेलमधनं सगळे प्रोडक्ट्स मागवले होते. हे आहे ब्ल्यू हेवनचं 10 लिपस्टिकचा कॉम्बो. याच्यामध्ये 10 लिपस्टिक आल्या होत्या आणि यांचं जे पॅकेजिंग आहे ते मला विशेष आवडलं. शेड पण खूप छान होते याच्यामध्ये. तर याच्या पूर्ण शेडचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि याची लिंक हवी असेल तर व्हिडिओच्या खाली लिंक किंवा प्रोडक्ट म्हणून सुद्धा कमेंट करू शकता. त्यानंतर पिलग्रिमचं मी फेस मॉइश्चरायझर मागवलं होतं, जे की मी फर्स्ट टाईमच यूज करते आहे. याची पण पॅकिंग छान होती आणि हे खोलल्यानंतर ह्याचं जे स्ट्रक्चर होतं ते पण छान होतं. सो ह्याचा रिझल्ट मी थोड्या दिवसांनी सांगेन, कारण की मीच फर्स्ट टाईम यूज करते आहे. माझ्या या जर्नीमध्ये मला तुम्ही फॉलो करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.